चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि याच उमेदवारीवरून राहुल कलाटे असतील किंवा अमोल कोल्हे असतील यांच्यावरती विरोधकांनी अनेक टीका केलेल्या आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत. खरं तर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमचे मित्र देखील सोबत आहेत. कशा पद्धतीने हे इलेक्शन जाणार आहे? नक्की संपूर्ण राज्यामध्ये एक वातावरण आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे येणं सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे आणि त्याच पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं ज्या पद्धतीनं लोकांची फसवणूक केली, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, या अनेक पातळ्यांवर अनेक ठिकाणी महायुतीच्या सरकारनं सपशेल निराशा केलेली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु या ठिकाणचे जे महायुतीचे जे बंडखोर आहेत नाना काटे, त्यांनी थेट तुमच्यावरती आणि राहुल कलाटेंवरती आरोप केलेला आहे की तुम्ही काही नेत्यांना अंधारात ठेवून तुमच्या मैत्रीसाठी त्यांना तिकीट मिळवून दिलेलं आहे. म्हणजे पाठीमागे त्यांचं चिंचवड पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं होतं. मला असं वाटतं की प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असताना मला वाटतं की महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी जर कोणी काही बोललं असतं तर मी त्याच्यावर उत्तर देणं अपेक्षित आहे. परंतु जे लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीच्या सोबत मला कधी ते निदर्शनास आले नाही किंवा ज्यांनी महायुतीचं हिरिरीनं काम केलं त्यांच्याशी नक्कीच मी संवादासाठी तयार आहे, मी चर्चेसाठी तयार आहे. पण एकांगी अशा पद्धतीनं कुठले आरोप, म्हणजे पलीकडच्या बाजूला काय सुरू आहे याविषयीचे आरोप अलीकडची माणसं जर करायला लागली तर त्यामध्ये कुठलं तथ्य आहे आणि कुठलं सत्य आहे हे त्यांनीसुद्धा आजमावून पाहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे होत असतात, परंतु एक व्यापक हित, महाराष्ट्राचं व्यापक हित हे लक्षात घेणं जास्त गरजेचं असतं. कारण ही निवडणूक मी, माझा, माझ्यासाठी ही नाही आहे. ही निवडणूक महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे. आणि माझं असं जर कोण म्हणत असेल तर माझं त्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की नक्कीच हे व्यापक हित त्यांनी लक्षात घ्यावं. खरं तर आपण राज्याच्या दृष्टिकोनातून अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबातील जे राजकारण आहे ते बघायला मिळते. मात्र काल अजित पवार यांनी एक स्टेटमेंट केलं की आर आबांनी त्यांचा केसांनी गळा कापला. मला असं वाटतं की हे माननीय अजितदादांच्या जी सल्लागार कंपनी आहे या सल्लागार कंपनीला कदाचित महाराष्ट्राची संस्कृती ठाऊक नसेल. महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की खरं तर माणूस गेला की वैरसुद्धा संपतं. इथे तर वर्षानुवर्षाचे सहकारी होते आणि असं असतानासुद्धा त्याविषयी स्टेटमेंट येणं हा जर सल्लागार कंपनीचा सल्ला असेल तर मग त्या सल्लागार कंपनीला कोपरापासून दंडवत आहेत की ज्यांना महाराष्ट्राची संस्कृतीच ठाऊक नाही. परंतु एकीकडं बारामतीच्या सभेमध्ये अजित पवार भावनिक होतात, अगदी त्यांना गहिवरून येतं आणि त्यानंतर हे असं स्टेटमेंट करणं, असे अजित पवार यापूर्वी कधी दिसले होते तुम्हाला? हे बघा, मी आदरणीय दादांना ते गुलाबी जॅकेट घालत नव्हते तेव्हाच ओळखतो. ते गुलाबी जॅकेट घालायला लागल्यापासून माझं त्यांचा काही फारसा संवाद नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने भाष्य करणं योग्य नाही. बारामतीमध्ये योगेंद्र पवार असतील की अजित पवार दिसतील? मला वाटतं बारामतीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये विचारधारा कोणती दिसेल हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. मी वारंवार सांगतो, ही निवडणूक व्यक्तींची नाही, ही निवडणूक विचारधारेची आहे. म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण टाकणाऱ्या महायुतीला निवडून द्यायचं आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे, ही विचारांची लढाई आहे. याला व्यक्तींच्या लढाईमध्ये नेऊ नका. कारण केवळ जर व्यक्तींची लढाई असती तर यातली कुठली व्यक्ती महाराष्ट्रातले रोजगार हिरावून नेले जात होते तेव्हा बोलली हो? यातली कुठली व्यक्ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नव्हता तेव्हा बोलली हो? यातली कुठली व्यक्ती महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जेव्हा दुहेरी भूमिका ही महायुती सरकारकडून घेतली गेली, डोळेझाक करण्यात आली तेव्हा बोलली हो? त्यामुळे ही व्यक्तींची लढाई नाही, ही विचाराची लढाई आहे आणि तत्व, निष्ठा, स्वाभिमान या विचारांना नक्कीच महत्त्व दिलं जाणार आहे. परंतु अजित पवार असतील किंवा योगेंद्र पवार असतील, कोण जिंकेल असं वाटतं? मला वाटतं महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्या विचाराने जातो आणि स्वाभिमानाचा विचार महाराष्ट्रात जिंकणार. आपल्यासोबत राहुल कलाटे देखील आहेत. काल तुमच्यावरती ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेला त्यावेळेस एक अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, त्या ठिकाणी आमच्या गावातला एक मुलगा जावेद खान म्हणून, त्याच्याबरोबर आमचा इथला एक स्थानिक भारतीय जनता पार्टीचा माजी नगरसेवक आणि जगताप कुटुंबियातले काही लोक होते.
तर मी फक्त त्याला एवढंच म्हटलं की बाळा तू प्रत्येक इलेक्शनला फॉर्म भरतो, पालिकेलाही भरतो, आमदारकीलाही भरतो, तर मोठी इलेक्शन कशाला असं वेड्यागत करतो. पण मला हे माहीत नव्हतं की तो वंचित आघाडीचा फॉर्म भरायला आला आहे. तो त्या ठिकाणी 1-1.5 तास उभा होता, महिलांच्या बाजूला उभा होता. मी त्याला म्हटलं तू पलीकडे उभा राहा, या ठिकाणी महिला उभ्या आहेत. ह्या ठिकाणी तेवढंच त्या ठिकाणी झालं. पण नंतर मला हे तुमच्या माध्यमातूनच कळलं की त्या ठिकाणी आलं कलपात्र गुन्हा झाला किंवा काय झालं. मला वाटतं कुठेतरी कालच्या जी शक्ती प्रदर्शन झालं किंवा माझ्याबरोबर आलेले जे नागरिक होते त्यांना पाहून कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली. तर राहुल कलाटे आणि अमोल कोल्हे या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर हे दोघे खूप मैत्रीच्या पलीकडची त्यांची मैत्री आहे. अमोल कोल्हेच यांनीच महाविकास आघाडीतून राहुल कलाटे यांना तिकीट मिळवून दिलेलं आहे आणि ते आज त्यांच्यासाठी प्रचारात देखील उतरल्याचं पाहायला मिळते. कृष्णा पंचाल, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.